ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसे यांची पालिकेचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते। त्यांच्या नेमणुकीला महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या वेळेस बोरसे यांना हटवण्याची मागणी केली होती। बोरसे यांना हटवून त्यांच्याकडे पालिकेतील इतर विभाग देण्यात आले। या संदर्भातील अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विकास काटे। विकास, कमाल सचिन बोरसे नावाचे जे अधिकारी होते हे वादग्रस्त होते। अतिक्रमण विभागात काम करण्यापूर्वी देखील त्यांनी इतर इमारतींना आवाज दिल्यामुळे त्यांची हटवण्याची मागणी करण्यात आली होती। तसंच महानगरपालिकेच्या त्या निवडणुका आहेत। या निवडणुका होत असताना जे काही बोगस नावं घुसवली जातात त्याच्यामध्ये हातखंड असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने बोरसे यांच्या विरोधात करण्यात आला होता। त्याचाच निषेध महाविकास आघाडीच्या वतीने ज्या दिवशी मोर्चा काढण्यात आला होता त्यामुळे सचिन बोरसे यांच्या हटवण्याची मागणी महानगरपालिका आयुक्त राव यांच्याकडे करण्यात आली होती। राव यांनी त्याची मागणी मान्य केलेली आहे। आता सचिन बोरसे यांना निवडणूक विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावरून हटवण्यात आलेलं आहे। त्यांना इतर जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे नक्कीच आता मतदारांच्या याद्या किंवा मतदारांची काही नावं नोंदणी असेल ही आता सुसूत्र पद्धतीने होईल असं देखील आता विरोधकांनी सांगितलेलं आहे। नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे ठाणे पालिकेतील वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसे यांची आता बदली झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।